मित्रांनो, आर-टी-आय अंतर्गत लॉटरी तर लागलेली आहे, पण धिस ॲप्लिकेशन इज नॉट सिलेक्टेड एनी स्कूल असं का दाखवत आहे? हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये टिपमध्ये पाहणार आहोत. सर्वात पहिला आपण ॲप्लिकेशन नंबर टाकून पाहूयात, कशा प्रकारचं स्टेटस दाखवत आहे, तर तुम्ही इथे पाहू शकताय. ॲप्लिकेशन वाईज डिटेल्समध्ये मी ॲप्लिकेशन नंबर टाकून घेतो. ॲप्लिकेशन नंबर टाकल्याच्यानंतर सिंपली इथे गोचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे. त्या ऑप्शनवरती क्लिक करूयात. त्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे स्टुडंट नेम दाखवलं जाईल. त्याच्या खालीच तुम्ही पाहू शकताय धिस ॲप्लिकेशन इज नॉट सिलेक्टेड एनी स्कूल असं दाखवत आहे. याचा अर्थ असा होतो, की तुमचा ॲप्लिकेशन नंबर आर-टी-आय अंतर्गत लागलेला नाही आहे. पण हे पाहून तुम्ही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. कारण लॉटरी तर लागलेली आहे, पण सिलेक्शन यादी जी असते मित्रांनो, ती यादी अजून पब्लिश झालेली नाही आहे. म्हणजेच पोर्टलवरती अपडेट झालेली नाही आहे. त्यामुळे तुम्हाला धिस ॲप्लिकेशन इज नॉट सिलेक्टेड इन एनी स्कूल असं दाखवत आहे. जेवढे ॲप्लिकेशन आलेले आहेत मित्रांनो, 2,89,332 ॲप्लिकेशन जरी तुम्ही इथे टाकून पाहिलात, तर तुम्हाला हाच मॅसेज तोपर्यंत शो केला जाईल, जोपर्यंत सिलेक्शन यादी या पोर्टलवरती अपडेट होत नाही. पण अपडेट झाल्याच्या नंतर लगेच तुम्हाला तिथे स्थिती दाखवली जाईल, की तुमच्या मुलाचं ॲप्लिकेशन सिलेक्टेड झालेलं आहे किंवा नॉट अप्रोव्हचं आहे. असे 3-4 प्रकारचे मॅसेज तुम्हाला दाखवले जातात. आता ते 3-4 प्रकारचे मॅसेज कोणते आहेत, हे उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. पण तुम्ही जर अशा प्रकारे चेक केला असेल, तर आता टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. कारण आर-टी पोर्टलवरती सिलेक्शन यादी अपडेट झाल्याच्या नंतर तुम्हाला चेक करायचं आहे, तेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली डिटेल्स समजणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलेलं असेल, की धिस ॲप्लिकेशन इज नॉट सिलेक्टेड इन एनी स्कूल असं का दाखवत आहे. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.